आता बातमी आहे भोंदू अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरात भोवती चौकशीचा फेरा लागला असून तपासात रोज नवनवीन खुलासा होतोय। अशातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातचा सीडीआर आपल्या हाती लागला असून त्यामध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केलाय। गेल्या 3 दिवसांपासून दमानिया या सीडीआर बाबत दावा करतायत। त्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। या सीडीआर मध्ये चाकणकर, उपमुख्यमंत्री शिंदे, तटकरे, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी खरातला कॉल केल्याची माहिती हाती आल्याचं दमानिया म्हटलंय। त्यावर शिंदेच्या शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानियांना लक्ष केलंय। अंजली दमानियांना माहिती मिळाली कुठून हे त्यांनी सांगावं, तसं सीडीआर मध्ये सिलेक्टिव्ह नावच कशी असा सवाल करत शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दमानियांवर टीका केली आहे। मला एक सीडीआरची कॉपी आली। ती व्हॉट्सॲपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत। सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत। खरात प्रकरणात जेवढ्यांचे फोटो आले होते तेवढीच नंबर्स मी त्यात टाकून शोधले आणि बाकीचे अजून टाकलेले नाहीयेत। असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे तिचे अजून टाकलेले नाहीयेत। असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे। ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली सीडीआर ही सगळ्या यंत्रणांना पाठवली हे मी पहिल्या दिवशी म्हटलं। त्याच्यातला भाग नंबर 2 की क्लॉड नावाचं अँथ्रोपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे। आता हजारो नंबर बनणं, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत। तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो सीडीआर टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेचा नंबर टाकला तर त्या शिंदेच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं। तर खरातच्या या सीडीआर बाबत केलेल्या दाव्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानियांवर निशाणा साधलाय। JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात। याची सखोल चौकशी झाली पाहिजे हे शिवसेना म्हणून आमचे म्हणणं आहे। त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे। जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत। तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानियांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे। मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमानियांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते। आता या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी RTI ॲक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं, परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा। कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील। सध्या कडक उन्हाळा सुरू व्हायचा असला तरी गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील झिंगाणूर गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील आदिवासी नागरिकांना थेंब थेंब पाणी मिळवून दैनंदिन गरज भागवावी लागते। गावात 20 विहिरी आणि जवळपास 40 बोरवेल आहेत, मात्र ते कुचकामी ठरत असून गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे। विशेष म्हणजे वर्षातील 8 महिने नागरिकांना 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एका छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावं लागतंय। गावात पाण्याचं गंभीर संकट असतानाही जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। गावात नळ योजना सुरू करण्यात आली आहे, पण आतापर्यंत नळाला पाणीच आलं नाहीये। झिंगाणूर चेक 1, झिंगाणूर चेक 2, लिंगापूर टोला, रामाजी कुडम या गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळे 400 कुटुंबांपैकी 250 कुटुंब पाण्यासाठी 1.5 किलोमीटर पायपीट करत पाणी आणतात। डोंगराळ भाग असलेल्या या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला पाणी पुरवठा सुरळीत करणं कठीण जातंय। या गावापासून अवघ्या 50 किलोमीटरवर मेडीगट्टा धरण आहे, असं असताना देखील जिल्हा प्रशासन या गावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी अपयशी ठरत आहे। या गावात कित्येक महिन्यापासून उन्हाळ्याचे दिवस लागण्याच्या सुरुवातपासूनच पाण्याची अत्यंत कमतरता। आज आम्ही इथे परिस्थिती बघितली आहे। या इथल्या महिला, बालरुग्ण, लहान मुलांना, माणसांना इथं या गड्ड्यातलं पाणी प्यावं लागतंय। सरकार म्हणते, आपले मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात आम्ही अत्यंत विकास करत आहोत, लोकांची हर समस्या सॉल्व्ह करत आहोत, खदानाने एवढा पैसा येता म्हणतात,
तर मग जनतेचे हा पैसा कुठे चालले? आज हे आदिवासी उपेक्षित आहे, त्यांना पिण्याचे साधारण पाणी नाही भेटत आहे. तर सरकारकडे आम्ही मागणी करू, तुरंत इथं पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा झिंगणूर गावाच्या लोकांना आपण घेऊ. आम्ही मुख्यमंत्रीच्या नागपूर कार्यालयावर आंदोलन करू. आळंदीत आज विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात मंत्री नितेश राणेंनी काल उपस्थिती लावली. यावेळी बोलताना नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते असं नितेश राणेंनी म्हटलंय. औरंगजेबानं हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करावं लागलं असं नितेश राणे यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे काय कुठले सेक्युलर राजे नव्हते. हा जो औरंगजेब घडून गेला तो त्यांनी मुळामध्ये काय तो अगोदर करत होता. त्याने किती मंदिरं तोडली, त्याने किती मूर्त्या उद्ध्वस्त केल्या, त्याने किती आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, किती लोकांचं धर्मांतर केलं. आणि म्हणूनच तर छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पाणी निर्माण करायला लागलं ना. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य काही बडे चेहरे पश्चिम बंगालच्या प्रचारात उतरणार आहेत. दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात आज दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयानं केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतरांना दोषमुक्त केलं होतं. मात्र ज्या निर्णयाला सीबीआयनं उच्च न्यायालयात आव्हान दिलंय, तर केजरीवालांच्या न्यायाधीशांच्या बदलीची मागणी फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता असून आजच्या या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. लग्नानंतर सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून घटस्फोट घेतलेल्या लेकीचं सामान्यतः माहेरात काही स्वागत होत नाही. भविष्याचा विचार करत जो तो चिंतेत असतो. पण उत्तर प्रदेशातल्या मेरठमधल्या एका पित्यानं जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवलाय. प्रणिता नावाच्या मुलीचा 2018 मध्ये लष्करातल्या एका मेजरसोबत विवाह झाला होता. पण लग्नानंतर सासरच्यांकडून त्रास सुरू झाला. हा त्रास असह्य झाल्यानंतर तिनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. फॅमिली कोर्टानं हा घटस्फोटाला मंजुरी देताच प्रणिताचे वडील आणि निवृत्त न्यायाधीश डॉक्टर ज्ञानेंद्र शर्मा यांनी कचेरीतच ढोल ताशे बोलावून आणि मिठाई वाटून जल्लोष केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.